आपण सध्या आला जिल्हा परिषद मतदारसंघाच्या श्री क्षेत्र नरसिंहवाडी श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यामध्ये प्रसिद्ध असणारा श्री क्षेत्र नरसिंहवाडी या गावामध्ये सध्या आपण आलेलो आहोत। या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रशांत शापुरे आणि आलास पंचायत समितीच्या मधून उभारलेले गुरुप्रसाद खोचरे या ठिकाणी प्रचार आता यांनी या नरसिंहवाडीमध्ये सुरू केलेला आहे। खरं म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त प्रमाणात लीड देणारं हे श्री क्षेत्र नरसिंहवाडी गाव म्हणून ओळखलं जातंय। आज या नरसिंहवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार शुभारंभ या ठिकाणी झाला आणि प्रचार करत असताना प्रत्येक दारात त्या मतदारापर्यंत पोहोचून या उमेदवारांनी मतदारांना कमळ या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं। या ठिकाणी तुम्ही बघताय की नरसिंहवाडी, अख्खं नरसिंहवाडी गाव एक कमळ चिन्हाला निवडून आणण्यासाठी रस्त्यावर उतरलेलं आहे। आता या ठिकाणी आपले मुकुंद पुजारी जे आहेत श्री क्षेत्र नरसिंहवाडीचे नेते, त्यांना या ठिकाणी आपण नमस्कार। संपूर्ण तालुक्यामध्ये श्री क्षेत्र नरसिंहवाडी हे भाजपला लीड देणार असं म्हटलं जाते, खरं आहे काय? आजपर्यंतचा जर इतिहास बघितला तर भारतीय जनता पार्टीचं नेमकं जे काम आहे ते वाडी गावात प्रत्येकाच्या घराघरात पोचलेलं आहे। आणि हा जो आता जो पाठिंबा जो दिसतोय हा सगळा उत्स्फूर्त पाठिंबा आहे। आणि हा प्रत्यक्षात आम्ही इथं यायची गरज नाही असं आमचे गावातले नागरिक म्हणत होते, पण आमच्या गावातून 70% आसपास आमचं मतदान होणार आहे आणि या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी आमचं जे लीड आहे हे उपयोगी पडणार आहे। साधारणपणे किती लीड मिळेल साहेब? लीड किती मिळेल त्यांना? आमच्या इथं गावात ना नरसिंहवाडी आमच्या गावामध्ये सगळ्यांच्या विषयी दुप्पट म्हणजे आकडा काय सांगू शकाल? आम्ही 2000 मध्ये वाढीनं मिळतो। 2000 मतं या ठिकाणी लीड देणार असं म्हणले। या ठिकाणी विकास पुजारी पण आपल्या सोबत आहेत, ते पण सामाजिक आणि राजकीय कामात ते कायम सतत अग्रेसर असतात। ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी की अनेक प्रकारच्या व्यूहरचना करून ग्रामपंचायत कसं ताब्यात ठेवता येईल याबद्दल त्यांची यंत्रणा असते। नमस्कार साहेब। नमस्कार। या नरसिंहवाडीमध्ये आता भाजपच्या उमेदवारांनी प्रचार केले। आम्ही या नरसिंहवाडी गावचे खुद गुरुदास खोचरे या ठिकाणी पंचायत समितीची निवडणूक लढवतात आणि युवा नेते प्रशांत शापुरे हे राजकारणात नव्हते पण सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढवतात। तुम्हाला काय वाटते? यावर्षी पहिल्यांदाच आलास पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या मतदारसंघामध्ये दोघांनाही कमळ या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना घोषित केलेला आहे। आणि नरसिंहवाडी आणि बाकीची परिसरातली गावं जी आहेत त्या पंचायत समितीमधली किंवा जिल्हा परिषदेमधली यावेळेला भारतीय जनता पार्टीचंच वारं सगळीकडे आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे हे दोन्ही उमेदवार चांगल्या बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे। त्यातल्या त्यात सगळ्या बाकीच्या ज्या गावामधून लीड मिळणार आहे त्यापेक्षा निश्चितपणानं वाडी गावातनं त्यांना जास्त लीड मिळणार आहे। आणि वाडी ही भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून सर्व परिचित आहे। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जरी म्हटला जी काही खेडीपाडी आहेत त्यात सगळ्यात वाडीच्या लोकसंख्येच्या मानानं भारतीय जनता पार्टीचं मतदान जे आहे ते आत्तापर्यंतचा इतिहास जर आपण बघितला तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल किंवा मित्र पक्षाचा असेल त्यांनी उमेदवार न बघता पक्षाला म्हणून त्यांनी मतदान दिलेलं आहे। आणि त्यामुळे या भारतीय जनता पार्टी प्रशांत शापुरे जिल्हा परिषदेमधनं आणि गुरुदास खोचरे हे पंचायत समितीमधनं निश्चितपणाने निवडून येतील। आणि यावेळेला पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये आपल्या आलास मतदारसंघातनं कमळ उमलणार आहे ही एवढी आम्हाला खात्री आहे। या ठिकाणी आता तुम्ही बघितला की नरसिंहवाडी मधील जे मान्यवर आहेत त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे कमळ जिल्हा परिषद आणि पंचायत मध्ये फुलणार आहे। आणि यामध्ये या आलास जिल्हा परिषद मतदारसंघाचं आता सध्या वारं फिरलेलं आहे आणि या वारामध्ये हे दोन्ही पण कमळ चिन्ह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये जाणार आहेत। आणि या अंदर की बात आहे आणि यड्रावकर अभी हमारे साथ है अशा पद्धतीच्या घोषणा देखील यांनी या ठिकाणी दिल्या। म्हणजे यड्रावकर पण अंतर्गत या ठिकाणी मदत करतील काय असे या ठिकाणी बोललं जातंय, कारण यड्रावकर महाविकास आघाडीचे आमदार आहेत आणि महाविकास आघाडीचे आमदार असताना देखील त्यांनी या नरसिंहवाडीमध्ये महायुतीचे आमदार असताना नरसिंहवाडीमधून देखील त्यांना लीड मिळालेला आहे। त्यामुळे नरसिंहवाडी गावकऱ्यांच्या सोबत यड्रावकर सोबत राहतील असे या ठिकाणी बोललं जातंय। मराठी न्यूजसाठी श्री क्षेत्र नरसिंहवाडीहून संदीप अडसूळ, प्रितेश कुलकर्णी।